नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आता 2025च्या नोव्हेंबरमध्ये पोलीस भरतीची जी 15,000 जागांची ॲड आलेली आहे, ज्याची एक्झाम आपली 2026 मध्ये होईल. तर त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झालेत, त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा, त्याच्यामधला आज आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा जो पेपर आहे, जो आपला 7 जुलै 2024 रोजी झाला होता. तर त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 38 प्रश्न आहेत, तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्याच्या आधी बघा, आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर मग त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹499 आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली ₹999 आहे. कंबाईन गट ब व गट क साठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 आहे. आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹499 आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, जर 2x बरोबर 3y बरोबर 4z, तर x, y आणि z चा आपल्याला गुणोत्तर काढायचे. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, इथं 2x इज इक्वल टू 3y इज इक्वल टू 4z. मध्ये बघा आता बरोबरचं चिन्ह आहे, बरोबर आहे का? याचा अर्थ सगळ्या संख्या आपल्याला बरोबर समान करावं लागतील, बरोबर आहे का? मग या ठिकाणी काय करायचं बघा, 2, 3 आणि 4 चा लसावी काढायचा. मग 2, 3, 4 चा लसावी किती असतो, तर तोंडी निघतो बघा. 4 त्रिक 12, 3 चोक 12 आणि बेसक 12. म्हणजे या सगळ्या संख्या आपण 12 करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे थोडक्यात काय, x ची व्हॅल्यू आपल्याला किती करावं लागेल बघा, तर 6 करावं लागेल, बेसक 12. y ची व्हॅल्यू आपल्याला 4 पकडावं लागेल, 3 चोक 12 आणि बरोबर z ची व्हॅल्यू 3 करावं लागेल, म्हणजे 4 त्रिक 12. म्हणजे x, y, z चं गुणोत्तर काय निघते बघा, 6, 4, 3. ठीक आहे बघा, काय निघेल, 6, 4, 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिची किंमत ₹116 होते, तर ती संख्या कोणती? थोडक्यात काय, तर आपल्याला खरेदी किंमत विचारल्यासारखं विचारले त्यांनी. म्हणजे थोडक्यात काय बघा, आता मी तुम्हाला डायरेक्ट म्हणू शकतो 116 म्हणजेच काय, 145%. तर मग 100% म्हणजे किती? तर बघा कसं असतं इथं, आता लक्षात घ्या, खरेदी किंमत समजा आपण खरेदी किंमतीवरून समजून घेऊ आपण. बघा, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते, विक्री किंमत. ठीक आहे बघा. आता इथं काय केलं बघा, की टक्केवारीमध्ये जर बघितलं आपण, तर खरेदी किंमत नेहमी आपण 100% पकडतो, बरोबर आहे का? म्हणजे आता इथं खरेदी किंमत पकडली आपण 100%. आणि आपल्याला नफा किती झालाय, तर 45% वाढवले म्हणजे 45% नफा झालाय. म्हणजेच अधिक 45%. म्हणजे बरोबर विक्री किंमत किती झाली आपल्याकडे, तर 145%. मग इथं आपल्याला त्यांनी काय विचारलंय, तर बाबा तिची किंमत 116 होते. म्हणजे थोडक्यात 145 म्हणजेच काय आहे, तर 116 आहे. तर मग ती संख्या कुठली, तर 100% म्हणजे किती, असा त्याचा अर्थ. कारण कधी-कधी कसं होतं बघा, तर इथं छेदाला 145 घ्यायचा का अंशाला घ्यायचा ते कळून येत नाही. ठीक आहे बघा. म्हणजे इथं काय होतंय बघा, लक्षात घ्या. तिरकस गुणाकार करायचा. ह्याने याला मल्टिप्लाय करा आणि ह्याने याला मल्टिप्लाय करा. बघा, x गुणिले 145 बघा, x गुणिले 145 बरोबर 100 गुणिले 116. 100 गुणिले 116. आता काय होईल बघा, एक जागेला ठेवा आणि 145 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजेच काय होईल, 100 गुणिले 116 छेद 145. आलं का बघा? 116 गुणिले 100 भागिले 145 आले. चला आता भाग घालवा. काय निघेल बघा इथं? बघा, 3 चोक 12, 12 आणि 2 14. थांबा 1 मिनिट. 3 चोक हां, बघा इकडे 5 ने भाग जातो नाही का? हां. बघा 5 दुने 10, खाली राहिले 4, 5 नवे 45. परत इकडे किती येते बघा? 5 दुने 10. चला परत. आता बघा 29 चा पाढा जर पाठ नसेल, तर बघा आता इथे एकक स्थानी 9 आहे, एकक स्थानी 6 दिसते, बरोबर आहे का? मग 9च्या पाढ्यामध्ये 6 कधी येतं, तर 9 चोक 36. बरोबर आहे का बघा? मग 29 ला तात्पुरतं 4 ने मल्टिप्लाय करून बघा. 4 नवे 36. 4 दोन्ही 8 आणि 3 11 म्हणजे 116 बरोबर आहे. बघा मग काय येते, 29 एक 29, 29 चोक 116 म्हणजेच काय येते बघा, 4 दोन्ही 8 म्हणजेच किती येते, 20 चोक 80. ती संख्या कुठली होती, तर 80. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक स्वारी करतो. बघा, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार नितीन दर दिवशी नितीन बाईक स्वारी करतो. कामाच्या ठिकाणी जा ये करताना तो दररोज 120 किलोमीटर अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9,000 किलोमीटर प्रवास नोंदवला. तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नितीनने केलेला प्रवास दर्शविणारा पर्याय निवडा. तर बघा आता लक्षात घ्या, एका आठवड्यामध्ये तो 5 दिवस प्रवास करतोय. मग थोडक्यात शनिवार रविवार सुट्टी आहे, बरोबर आहे का?
सोमवार ते शुक्रवार तो 120 दर दिवशी 100 किलोमीटर 120 किलोमीटर प्रवास करतोय. मग एका आठवड्यामध्ये तो किती करत असेल बघा, तर 120 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60 आलं, म्हणजे 600 किलोमीटर आलं एक आठवड्यामध्ये. असं त्यांनी किती 12 आठवडे प्रवास केला. मग 12 आठवड्यामध्ये त्याचा प्रवास किती व्हायला पाहिजे, तर 600 गुणिले मग 12, 600 गुणिले 12 किती, 12 सक्क 72 आणि त्याच्या पुढे 2 शून्य, म्हणजे 7200 किलोमीटर. बरोबर आहे का. मग आता इथे बघा, पण त्याचा प्रवास किती झालाय, तर 9000 किलोमीटर प्रवास झाला. याचा अर्थ काय, तर त्याने हा प्रवास सोडून आणखीन प्रवास केलाय. बरोबर आहे का. मग 9000 मधून वजा 7000 जर 200 केले आपण, तर किती येईल बघा, इकडे खाली राहील 1800 किलोमीटर. मग 1800 किलोमीटरचा त्याने अतिरिक्त प्रवास केला. बरोबर आहे का. मग आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, रेशिओ अँड प्रपोर्शन वरचा क्वेश्चन काय दिले बघा याच्यामध्ये. जर ए बघा, ए चं बी शी गुणोत्तर 3:4 आहे, बी चं सी बरोबर 5:6 आहे, तर ए चं सी बरोबर किती. आता इथं फॉर्म्युला कुठला असतो लक्षात घ्या. बघा, ए छेद बी गुणिले बी छेद सी केले काय निघतं बघा, बी ला बी कॅन्सल होतं, राहतं किती शिल्लक, ए छेद सी. मग इथं तेच करायचं आपण काय, ए चं बी बरोबर गुणोत्तर किती आहे बघा, 3/4. 3/4 गुणिले बी चं सी बरोबर गुणोत्तर किती आहे, तर 5:6 आहे, म्हणजे 5/6 बरोबर काय निघेल आपला, ए चं सी बरोबर गुणोत्तर निघून जाईल. आता इथे काय निघते बघा, 3 1 3, 3 2 6 म्हणजे किती आलं बघा, 5 1 5 आणि खाली आलं 4 2 8, म्हणजे बरोबर ए डिवाइडेड बाय सी किती आला, 5/8, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. ठीक आहे. बघा आधी संख्या मानून घ्या इकडं. 13/21, दुसरी कुठली 11/17, परत 9/13 आणि 7/11. आता बघा कसं असतं बघा, अपूर्णांक कुठला लहान कुठला मोठा हे बघण्यासाठी आपण 2-3 मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करतो. त्याच्यामधला कुठली मेथड कुठल्या क्वेश्चनला वापरली पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. बघा आता ह्याच्यामध्ये अंश आणि छेदामधला गॅप कमी आहे बघा, लक्षात घ्या. म्हणजे इथं आता समजा 13 आणि 21 मधला जर आपण गॅप बघितला ना, 13 आणि 8 21 म्हणजे 8चा गॅप आहे बघा अंश आणि छेदामध्ये. इथं किती निघते बघा, 11 आणि 6 17 म्हणजे 6चा गॅप आहे. इथं 9 आणि 4 13 4चा गॅप आहे. इथं 7 आणि 4 11 म्हणजे 4चा गॅप आहे अंश आणि छेदामध्ये. आता मग काय करायचं बघा, 8 6 आणि 4 दिसते, इथं पण 4च आहे. मग 8 6 4चा लसावी किती असतो, तर बघा 8 आणि 4चा तर 8 झाला, आणि परत 8 आणि 6चा काय निघेल बघा, 8 2 16 8 त्रिक 24, 24 ला पण 6 ने भाग जातोय, 6 चौक 24 8 त्रिक 24 आणि परत 4 सक्क 24. म्हणजे लसावी किती झाला बघा, लक्षात घ्या. तर लसावी बघा, लक्षात घ्या, तोंडी काढता आला पाहिजे 8 6 आणि 4चा लसावी. मग इथं काय दिसतंय आपल्याला बघा, बे चौक 8 बे त्रिक 6 आणि बे दोन्ही 4. बरोबर आहे का. आता 4 आणि 2 मध्ये 2 कॉमन निघते बघा. परत काय निघेल इकडे, बे दोन्ही 4 बे 1 बे आणि 3 आहे असं. काय निघते बघा इकडे, बे दोन्ही 4 आणि इकडे 3 दोन्ही 6, म्हणजे 4 गुणिले 6 बरोबर किती आलं, 24 आलं. लसावी किती निघाला, तो 24 निघाला. ठीक आहे. बघा मग आता आपल्याला काय करायचंय, तिथं जर 24 करायचं असेल 8 ला, तर काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8 गुणिले 3 केलं तर 24 येते. बरोबर आहे का. इथं 6 ला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं पण 4 ला 4 ने 4 सक्क 24 6 ने, आणि इथं पण 4 गुणिले 6. ठीक आहे. बघा 8 त्रिक 24 6 चौक 24 4 सक्क 24 4 सक्क 24. ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या, आपण लसावी बघा इथं काय केलं, सगळ्यांचं 24 केलं. बरोबर आहे का. बघा आता गॅपला बघा, आता गॅपला ज्या संख्येने भागले ना आपण, त्याच संख्येने काय करायचं, अंशाला भागायचं. बघा 13 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 13 त्रिक 39. परत इकडे किती आलं बघा, इथं 4 ने मल्टिप्लाय केले ना, 11 ला पण 4 ने मल्टिप्लाय करा, 11 चौक 44. परत बघा इथं 6 ने मल्टिप्लाय केले, 9 ला पण 6 ने मल्टिप्लाय करा, 9 सक्क 54. आणि इथं पण बघा 6 ने मल्टिप्लाय केले, इथं 7 ला परत 6 ने मल्टिप्लाय करा, 7 सकून 42. झालं. त्या संख्या सगळ्या आपण कशामध्ये मांडल्या, पूर्णांकामध्ये मांडल्या. मग त्यांचं गुणोत्तर ह्या प्रमाणात आहे बघा. आपल्याला विचारलंय का, सर्वात मोठी संख्या कुठली असेल, तर बाबा 54. 54 म्हणजेच कोण आहे, तर 9/13, म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या संख्या मालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. बघा 2 8 26 आणि 80. बघा आता 2 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे, अधिक 6चा फरक आहे. 8 आणि 26 मध्ये बघा 8 आणि 10 18 आणि 10 28 म्हणजेच 18चा फरक आहे.
इथं 30 30 आणि 50 म्हणजे इथं 54चा फरक आहे. बरोबर आहे का? मग तुम्हाला काय दिसतंय बघा याच्यामध्ये? तर बघा 6 त्रिका 18, परत 18 त्रिक 54. मग आता 54 गुणिले 3 करा. 54 त्रिक काय निघेल बघा? 3 चोक 12, हात चाला 1, 3 पाची 15 आणि 1 16 म्हणजे 162. बरोबर आहे का? मग 80 अधिक 162 काय निघते बघा इकडे? 80 अधिक 162. 162 अधिक 80. बघा इकडे 2 आलं, 8 आणि 6 14, इकडे हात चाला 1, 1 आणि 1 2 म्हणजे 242 उत्तर येते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा विसंगत घटक ओळखा म्हटले. बघा काय दिले बघा याच्यामध्ये. आता लक्षात घ्या, इथं 24 जर पकडला आपण तर 24च्या निम्म किती आलं बघा? 24 भागिले किती येते? 12 येते. सॉरी 24 भागिले जर 2 केला आपण तर 12 निघते. फक्त ते मांडताना काय केलंय बघा, त्याच्यातले जे नंबर आहेत ना ते उलट सुलट मांडले म्हणजे 21 मांडले. बघा आता इथं 44चं निम्म काय ते 22. पण 22चं उलट केलं तर 22च निघणार. दोन्ही संख्यांच्या आदला बदल केली तरी. आता बघा 62च्या निम्म काय निघेल बघा? 62 भागिले 2 केलं तर काय निघते बघा? 31 निघते. आणि 31चे जर अंक बदलले तर काय निघते बघा इकडं? 13 निघते. पण 13च्या ऐवजी इथं 23 मांडले त्यांनी. म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. इथं जर बघितलं आपण बघा 84 भागिले जर 2 केलं तर 42 येते. आणि 42 मधल्या अंकांचे आदला बदल केले तर 24 निघते. ठीक आहे बघा? म्हणजे इथं ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती? ठीक आहे बघा. मुली व मुले. मुलींची संख्या किती बघा गुणोत्तरामध्ये 4x आहे. बरोबर आहे का? मुली झाल्या 4x. 4x म्हणजेच किती दिले त्यांनी आपल्याला? 76. तर विचारले काय तर मुलांची संख्या किती? मुलांची संख्या किती दिसते तुम्हाला? 5x. तर 5x म्हणजे किती? क्वेश्चन मार्क. काय ना मग ते एकच गुणाकार करा इकडं. काय निघेल? क्वेश्चन मार्क गुणिले 4x बरोबर 5x गुणिले 76. बघा क्वेश्चन मार्क जागेला ठेवा इज इक्वल टू 4x बरोबरच्या पलीकडे जाऊ द्या. म्हणजे काय होईल बघा 5x गुणिले 76 भागिले 4x. चला x ला x कॅन्सल झाला बघा 4 1 4 इथे किती निघते? 4 1 4 3 राहिले 4 9 36 म्हणजे 19 5 95 किती येते बघा? 95 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? पुढील पैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल? बघा काय केले? 26 50 82 आणि इथं x करा. बघा आता 26 म्हणजेच काय बघा? 5 चा वर्ग 5 5 25 अधिक 1 26. बघा इथं काय दिसतंय तुम्हाला? 7 चा वर्ग अधिक 1. बघा 7 चा वर्ग 49 अधिक 1 50. इथं काय दिसतंय तुम्हाला? 9 चा वर्ग अधिक 1. 9 चा वर्ग झाला 81 अधिक 1 82. बघा मग 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 2 11 येईल इकडं. 11चा वर्ग अधिक 1. 11चा वर्ग झाला 121. 121 अधिक 1 बरोबर किती येते? इथे 122 येते. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? बघा शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला. बरोबर आहे का? बघा थोडक्यात काय 5 सप्टेंबरला कुठला वार दिलाय त्यांनी आपल्याला? तर शुक्रवार दिले. ठीक आहे. आता तर विचारले काय? तर त्याच वर्षी गांधी जयंती. गांधी जयंती कधी असते? तर 2 ऑक्टोबरला असते. तर बघा 2 ऑक्टोबरला कुठला वार असेल? आता बघा सप्टेंबरच्या नंतर लगेच ऑक्टोबर आहे. बरोबर आहे का? म्हणजे इथं फक्त तुम्हाला दिवस मोजायचे. सप्टेंबर मधले शिल्लक दिवस किती आहेत बघा? तर सप्टेंबर हा 30चा दिवसाचा असतो महिना. बरोबर आहे का? मग 25 दिवस आले. सप्टेंबर मधले दिवस झाले 25 आणि ऑक्टोबर मधले 2 दिवस. बरोबर आहे का? बाकी झाले इकडे 27 दिवस झाले. 27 ला परत काय करायचं? 7 ने भाग घालवायचा. कारण की दर 7 दिवसानंतर तोच वारा असतो. आपण काय करतो? 7-7 दिवसाचे गट्टे बाजूला काढतो आणि जे रिमाइंडर असेल ना तेवढे दिवस फक्त ऍड करायचे. बघा काय निघेल इकडं? 7 त्रिक 21, 21 आणि 6 27. म्हणजे 6 दिवस फक्त पुढे मोजा. शुक्रवारच्या पुढे 6 दिवस मोजा. काय निघेल बघा? बघा शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. इथं काय निघेल? गुरुवार निघेल. गुरुवार म्हणजेच ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, एका सांकेतिक भाषेत बघा इंडिया हा शब्द कसा लिहिलाय बघा. इंडिया, इंडिया काय केले 1 3 4 1 आणि 6 व वर्ल्ड हा शब्द बघा 75 284 असा लिहितात. वर्ल्ड 75 284 असा लिहितात. तर डोनाल्ड हा शब्द कसा लिहा. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला, इथं अल्फाबेट नुसार नंबर त्यांनी दिलेला नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना अल्फाबेट सिरीज नुसार, तर तसा काही विषय नाही. इथं बघा, इथं आय ला एक कोड दिलाय, आय ला एक कोड दिलाय. बरोबर आहे का बघा. इथं बघा डी ला 4 दिसते, तुम्हाला डी ला 4 दिसते. म्हणजे काय, ज्या अल्फाबेटला जो नंबर दिलाय ना तोच त्याचा कोड आहे. बघा आता इथं मग डी ला काय दिसते बघा आपल्याला, डी ला 4 दिसते तर 4 लिहून टाका. ओ ला काय दिसते बघा, बघा ओ ला 5 दिसते तर 5 लिहून टाका. बघा एन ला काय दिसते, एन ला 3 दिसते तर 3 लिहून टाका. ए ला काय दिसते बघा, ए ला 6 दिसतोय तर 6 लिहून टाका. परत एल ला काय दिसतंय 8 दिसतंय इथं 8 लिहून टाका. आणि डी ला आता बघितलं 4 तर 4 लिहून टाका. बघा काय दिसतंय 45 36 84 बघा 45 45 36 आणि 84 म्हणजेच ऑप्शन नंबर 1 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे, तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. म्हणजे 3-3 वर्षाच्या अंतराने 5 मुलं जन्मलेत. बरोबर आहे का. बघा आता सगळ्यात, बघा माझं कसं असेल, सगळ्यात लहान मुलाचं वय समजा आपण एक्स पकडलं. ठीक आहे. तर त्याच्यापेक्षा मोठा जो असेल ना, तर तो x अधिक 3 वर्षांचा असेल. परत त्याच्यापेक्षा मोठा असेल x अधिक 6 वर्षांचा, परत x अधिक 9 आणि x अधिक 12. 5 मुलं झाली का बघा, 1 2 3 4 5. तर प्रत्येकामध्ये 3-3 वर्षाचा गॅप आहे. ठीक आहे बघा. मग सगळ्या मुलांची वयाची बेरीज किती आहे तर 50 वर्ष. मग इथं काय निघेल बघा, बघा एक्स, बघा इथं सगळ्यांच्या मध्ये फक्त प्लस टाका. 5 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे तर 50. तर त्यातल्या सर्वात लहान म्हणजे एक्सचं वय किती आहे, मग किती निघते बघा 1 2 3 4 5 5 एक्स करा इथं. परत अधिक 3 आणि 6 9 9 9 18 18 आणि 12 किती झाले 30 झाले. बरोबर किती झाले 50. मग इथं काय निघेल बघा 5x बरोबर 50 वजा 30. हे 30 बरोबरच्या पलीकडे गेले की मायनस होईल. ठीक आहे. चला आता 5x ठेवा जागेला आणि 50 मधनं 30 गेले, इथं किती राहिले बघा 20 राहिले. चला आता x जागेला ठेवा आणि 5 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजेच काय निघेल 20 भागिले 5. काय बघा इकडे 5 1 5 5 जोको 20 म्हणजेच x ची व्हॅल्यू झाली 4. म्हणजे सगळ्यात लहान मुलाचं वय किती असेल 4 असेल. ऑप्शन नंबर 2 4 वर्ष. ठीक आहे. मग बघा ह्याचं 4 असेल, ह्याचं 7 असेल, ह्याचं 10 असेल, ह्याचं 13 असेल आणि ह्याचं किती 16 असेल. ठीक आहे. मग बरोबर बघा आता त्यांचं ऍव्हरेज किती निघेल 10 निघेल. 10 5 50. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा बघा आता इथे काय असेल तुम्हाला के च्या नंतर बघा के एल एम एन आणि ओ, इथं बरोबर ओ आला पाहिजे. ओ ऑप्शन मध्ये फक्त 2 मध्ये. ठीक आहे बघा. आणि ओ च्या नंतर काय घेतला त्यांनी ई घेतला. ई येतोय का बघा ई एफ जी एच आय म्हणजे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, जर a इज इक्वल टू ई, बी इज इक्वल टू एफ, सी इज इक्वल टू जी, तर गो अहेड चे सांकेतिक रूप तुम्ही कसे लिहाल. तर काय केले बघा, आता ए च्या पुढे ई किती क्रमांक आहे बघा, ए च्या पुढे बी सी डी ई 4 घरं पुढे गेले की ई निघतो. बघा बी च्या पुढे एफ, बघा बी सी डी ई एफ बरोबर 4 घरं पुढे गेले की, आणि सी च्या पुढे जी बघा सी डी ई एफ जी म्हणजे 4 घरं पुढे जायचे आपल्याला. गो हेडला काय निघेल बघा इकडे आता, बघा आता जी च्या पुढे 4 घर जावा, जी एच आय जे के इथं के निघल. बघा ओ च्या पुढे 4 घर जावा, एल एम एन ओ पी क्यू आर एस. बघा ए च्या पुढे 4 घर जावा, बी सी डी ई. बघा के एस ई, बघा के एस ई कुठं कुठं आहे, के एस ई इथं आहे इथं नाही, के एस ई इथं आहे, के एस ई इथं पण आहे. ठीक आहे. चला परत एच च्या पुढे 4 घर जावा, एच आय जे के एल, बघा एल इथं आहे. परत ई च्या पुढे 4 घर जावा, ई एफ जी एच आय इथं आय आला. परत ए च्या पुढे 4 घर आत्ताच बघितलं ई येतं, ई लिहून टाका. आणि डी च्या पुढे 4 घर जावा, सी डी ई एफ जी एच इथं एच आला.
म्हणजे बघा KSE आणि परत LIEH. LIEH बघा ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहेत, तर तिने किती रुपये खर्च केले? बघा आता लक्षात घ्या, आधी आपण टक्केवारीला फोकस करू. तिने खर्च किती केला बघा. तर बघा मशिनरीसाठी 60% आणि परत कच्च्या मालासाठी 25%, असं तिने एकूण 60 आणि 25 85% खर्च केला. बरोबर आहे का? खर्च किती झाला तुमचा 85%. बघा आणि मग तुमची शिल्लक किती आहे बघा. मग आता मला सांगा टक्केवारीमध्ये शिल्लक किती राहिली तुमच्या इकडं? शिल्लक झाली 15%. पण ती संख्येमध्ये दिली किती त्यांनी बघा आपल्याला, तर 1800 रुपये. आलं लक्षामध्ये बघा. तर 15% म्हणजे किती दिले तुम्हाला त्यांनी? 1800 रुपये. आणि विचारले काय, तर तिने किती रुपये खर्च केले? तर आता बघा इथे 100% नाही काढायचं, खर्च किती केला? 85%. तर मग 85% म्हणजे किती? काय नाही बघा, 15% म्हणजे 1800, तर 85% म्हणजे किती? तिरकस गुणाकार करा. काय निघेल माझ्याकडे? x गुणिले 15. बघा x गुणिले 15 बरोबर 85 गुणिले 1800. 85 गुणिले 1800. आता x जाग्याला ठेवा आणि 15 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा, 85 गुणिले 1800 भागिले 15. चला आता भाग घालवा. काय निघते बघा, 5 त्रिक 15. इथं निघते बघा 5 1 5 आणि 3 8. परत 5 7 35 म्हणजे 17 5 85. परत काय निघते बघा, 3 1 3. 3 सख्ख 18 आणि वरती 2 0. आता बघा 17 गुणिले 600 करायचं. 17 5 85. 17 सख्ख 2 होतं वर्षे. म्हणजे 102 आले आणि त्याच्यावरती परत हे 2 0. म्हणजे बघा एकूण 10,200 रुपये येते. 10,200 रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा तुम्हाला याच्यामध्ये, किती अल्फाबेट आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मग 12चे फॅक्टर कसे पडतात? 3 चोक 12 किंवा 6 दोन्ही 12. पण एक तर 3चे कप्पे असतील किंवा 4चे कप्पे असतील. बघा काय दिसतं याच्यामध्ये बघा. तर बघा RTU आणि S म्हणजे 4 अल्फाबेट आहेत, म्हणजे कमीत कमी 4चा तर कप्पा असणारच आहे. बघा काय दिसतं याच्यामध्ये, पहा RSTU, परत बघा RS, इथं TU, परत RSTU. म्हणजे सिरीज कशी आहे बघा, तर RSTU सिरीज आहे तुमची. बघा काय काय ते बघा त्याच्यामध्ये. मग S घेतला आपण, इथं R घेतला, पुढं T टाकला, त्याच्या पुढे S टाकला, म्हणजेच काय SRTS. SRTS म्हणजेच ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी योग्य पर्याय निवडा. बघा काय दिसतं याच्यामध्ये, 4 13 38 x 168 289 458. ठीक आहे बघा. चला आता इथं 4 आणि 13 मध्ये बघा 9 4 13 अधिक 9चा फरक आहे. चला परत 13 आणि 38 मध्ये बघा 13 10 23 आणि 10 33. म्हणजेच 33 आणि 5 म्हणजे 25चा फरक आहे. चला 138 आणि 289 मध्ये बघा कितीचा फरक आहे. 168 268. 68 आणि 10 78 आणि 10 88 म्हणजे 121चा फरक आहे. आणि इकडे बघा कितीचा फरक निघतोय, 289. म्हणजेच बघा वरचे हे 11 म्हणजे हे 300 400 458 158 आणि हे 11 58 आणि 10 68 आणि 169 169चा फरक आहे. ठीक आहे. बघा काय दिसते बघा याच्यामध्ये आपल्याला. आता 9 हा 3चा वर्ग आहे, 25 हा 5चा वर्ग आहे, परत 21 हा 121 हा 11चा वर्ग आहे आणि 169 हा 13चा वर्ग आहे. म्हणजेच काय विषम संख्यांचे वर्ग करत गेलो आपण. बघा लक्षात घ्या. म्हणजे आता 38 आणि x मध्ये जर बघितलं आपण, तर बघा 5चा वर्ग नाही तर 7चा वर्ग घ्या. 7चा वर्ग झाला 49. मग 49 जर आधी का केले तर काय ते बघा 40 आणि 30 70 80 87 येते इथं. बघा आणि इथं आता काय करावं लागेल आपल्याला, 9चा वर्ग घ्यावा लागेल. 9चा वर्ग किती झाला 81. 81 जर ऍड केला आपण तर काय निघते बघा, 8 आणि 8 16 160 आणि बरोबर हे 8 168 येते. बरोबर आहे का. म्हणजे x च्या जागेला 87 आलं पाहिजे. 87 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. तर बघा नातेसंबंधाच्या प्रश्नाला काय करायचं, पुरुष असेल तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा.
आणि बघा पती पत्नी जर असतील तर बघा हा झाला पती, ही झाली पत्नी आणि दोघांमध्ये प्लस साईन देऊन टाकायचं. कारण की इथं आपण नवीन फॅमिलीशी नातं जोडतो. आणि जर भावंड जर असतील तर काय करायचं बघा, हा झाला भाऊ आणि ही झाली बहीण. आणि दोघं आपण समान लेवलला पकडतो म्हणजे इज इक्वल टू साईन देऊन टाकायचं. ठीक आहे बघा. चला आता आणि जर बघा जनरेशन गॅप असेल म्हणजे आजी आजोबा तर त्याच्या खाली आई वडील मांडायचे, त्याच्या खाली नातवंड मांडायचे याप्रमाणे. ठीक आहे. काय दिले बघा, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. बघा ए ची नणंद म्हणजेच कोण झाली बघा, आता ए झाली लेडीज म्हणजे महिला झाली. ए ची नणंद म्हणजे ए चा पती दाखवावा लागेल इथं आणि पतीची बहीण म्हणजेच कोण झाली, सी झाली. त्याच्या लक्षामध्ये म्हणजे स्टेप बाय स्टेप नातं मांडलं इथं डायरेक्ट सीचं आणि एचं नातं नाही दाखवायचं. सीचं नातं एशी कसं असणार आहे, एचा पती आणि पतीची बहीण. सी कोण आहे तर एची एकुलती एक नणंद आहे. ही एकुलती एक आहे. चला पुढे काय दिले, सी ही बी ची आत्या आहे. आता मला सांगा, सी ही बी ची आत्या म्हणजेच काय बघा, एक तर सी ला आणखी एखादा भाऊ असेल आणि त्याचा मुलगा कोण बी असेल, किंवा हा जो शेजारी भाऊ आहे किंवा त्याचा मुलगा किंवा बी असेल. आपल्याला आणखी कन्फर्म माहित नाही. ठीक आहे बघा. कारण की सी कोण आहे, बीच्या आत्ते, पण एच्या मुलाची बघा, एच्या अपत्याची आत्या आहे का दुसऱ्या भावाची दुसरा म्हणजे दुसरा एक भाऊ आहे आणि त्याचा एक मुलगा आहे त्याची आत्या, ते आपल्याला कन्फर्म माहित नाही. पुढे बघा, डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. बघा सीला एकच भाऊ आहे कोण, डी. याचा अर्थ काय, मग इकडचा विषय संपला. म्हणजे बरोबर इथं फिट बसतंय डी. बघा डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. ठीक आहे. चला परत पुढे काय दिले, तर ए ही डी ची कोण बघा, तर ए ही डी ची कोण असेल बघा, तर बघा कधी पण लक्षात ठेवायचं नातेसंबंधामध्ये कुणाचे किंवा बघा कुणाचा कुणाशी किंवा कुणाचे कुणाशी किंवा ए हा बीचा किंवा ए ही बीची. तर या ठिकाणी बघा चाचेचे नातं सांगायचं किंवा इथं हा हिचे नातं सांगायचं असतं. ह्या लोकांचं आपल्याला जेंडर माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे बघा. आता इथं ए बद्दल बघा, इथं ए ही दिले बरोबर आहे का. मग आता एचं नातं काय बघा, तर डी बरोबर, तर डी ची पत्नी दिसते बरोबर आहे का. मग पत्नी म्हणल्यानंतर ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहेत. बघा ई चे, याचा अर्थ काय बघा, ई मध्ये असेल बरोबर आहे का, ई हा मध्ये झाला आणि डी आणि सी इकडे असेल किंवा डी आणि सी इकडे असेल, ते कन्फर्म माहित नाही, पण ई हा मध्ये बरोबर आहे का. बघा डी आणि सी ई चे लगतचे शेजारी आहेत. बघा बी हा फक्त ए चा शेजारी आहे. बघा आता लक्षात घ्या, 6 जण आहेत बरोबर आहे का, 1 2 3 4 5 6 आणि काय म्हटलंय, बी हा फक्त ए चा शेजारी आहे. म्हणजेच काय बघा, आता इथं काय निघेल बघा, बी फक्त ए चा म्हणजेच काय, बी हा एका कोपऱ्याला असेल. बी हा फक्त ए चा शेजारी म्हणजे बी च्या शेजारी फक्त ए असेल. पण आता लक्षात घ्या, 2 शक्यता निघतात. बी हा या कोपऱ्याला का त्या कोपऱ्याला माहित नाही, दोन्ही शक्यता मांडून घ्या. इकडं बी लिहा आणि इथं ए लिहा. बघा बी हा फक्त ए चा शेजारी आहे. परत काय दिले बघा, ए हा एफ पासून चौथा आहे. बघा माझा एफ कुठं असेल बघा, बघा 1 2 3 4 इथं एफ मांडा. बघा ए हा काय म्हटलंय बघा, तर एफ पासून चौथा 1 2 3 4 किंवा ह्या साईडला एफ इकडे निघेल 1 2 3 4. ठीक आहे बघा. चला पुढे काय दिसतंय बघा आता, ए पासून चौथा आहे, तर 2 टोकांना कोण आहे. बरं आता प्रश्नाचं उत्तर काय, आपल्याला 2 टोकांना कोण आहे, तर बाबा बी किंवा एफ. बघा एफ आणि बी, आपलं उत्तर निघालं एफ आणि बी, ऑप्शन नंबर पहिला. पण मधली जर मांडणी करायची असेल तर कशी निघेल बघा, तर बघा आता डी आणि सी च्या मध्ये ई कन्फर्म दिसतोय आपल्याला बरोबर आहे का. बघा इथं ई कन्फर्म आहे. ठीक आहे बघा, फक्त इथं काय, इथं डी आहे का सी आहे ते माहित नाही, किंवा इथं डी आहे का सी आहे ते माहित नाही. त्या मांडणीनुसार खालच्या मांडणीनुसार काय बघा, इथं मध्ये ई निघेल आणि या साईडला डी आहे का सी आहे ते माहित नाही, किंवा या साईडला डी आहे का सी आहे ते माहित नाही. त्याची का मांडणी करायची, कारण कसं असतं लक्षात घ्या, एफ ची ही डावी बाजू आहे आणि एफ ची ही उजवी बाजू आहे. उजवा डावा जर केला असता ना तर या प्रकारे मांडणी करावी लागली असती. इथं आपलं उत्तर निघाले ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किलोमीटरने वाढवली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता, तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती. तर बघा आता इथे इक्वेशनने जर सॉल्व्ह करत बसला ना तर जास्त वेळ लागेल, कारण बघा इक्वेशन कसं मांडायचं ते पण सांगतो बघा, लक्षात घ्या. बघा 210 किलोमीटरचा प्रवास आहे. ठीक आहे बघा, आणि सुरुवातीला आपण काही अंतराने जातोय,
नंतर आपण 5 किलोमीटरने वाढवला असता तर तर बघा 210 किलोमीटर अंतर सुरुवातीला आपण ठराविक वेगाने गेलो. नंतर आपण काय केलं ते तेवढंच अंतर जर 5 स्पीडने वाढवला आपला 5चा स्पीड 5ने वाढवला तर त्या दोन्हीच्या वेळेमधला 1 तासाचा गॅप निघतो. म्हणजे काय नंतरचा जे तुमचा वेग असेल ना तर तो जास्त असेल. बरोबर आहे का? तो किती असेल बघा 1 असेल. म्हणजे बघा हे जर अंतर असेल अंतर भागिले जर आपण काय केला वेग केला तर बरोबर काय निघतो वेळ निघतो. बरोबर आहे का? मग 210 भागिले x प्लस 5 मायनस 210 भागिले काय देते x येते. बघा सुरुवातीला 210 किलोमीटरचं अंतर आपण x च्या वेगाने गेलो. नंतर तेच अंतर आपण 210 किलोमीटर x अधिक 5 चा स्पीड वाढवला आपण. तर या दोन्हीमध्ये जो वेळ लागला त्याच्यामध्ये 1 तासाचा फरक आहे. हे झालं तुमचं इक्वेशन. ठीक आहे बघा. मग आता इथं बघा ऑप्शन वर गेलं तर डायरेक्ट उत्तर निघेल. कसं लक्षात घ्या. आता बघा 210 बघा अंतर तर 210 आहे. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवायचं. अंतराला वेगाने भाग जातो लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा अंतराला हा नेहमी वेगाने भाग जातोच. आता मला सांगा मग 210 ला मग सुरुवात कुठनं करायची? की 210 ला भाग जाणारा सगळ्यात पहिला पर्याय तुम्हाला कुठला वाटतोय तो आधी घ्या. सोप्याचा सोपा कुठला 30 दिसतोय. बरोबर आहे का? मग जर मी 30 घेतला खाली तर काय निघेल बघा. शून्याला शून्य गेले 3 1 3 3 7 21 म्हणजे 7 तास लागले. बरोबर आहे का? मग आता बघा मग काय करावं लागेल तुम्हाला 30च्या पुढे 30 मध्ये 5 वेग ऍड करा म्हणजे 35चा स्पीड करा. तर मग 210 किलोमीटर जायला तुम्हाला किती वेळ लागेल बघा 210 भागिले 35 करा. काय निघते इकडं? बघा 7 5 35 आणि 7 त्रिके 21 परत काय निघते 5 1 5 आणि 5 7 30 म्हणजे 6 तास. म्हणजे बघा इथं 6 तास वेळ लागला आणि इथं 7 तास वेळ लागला. म्हणजे याचा अर्थ काय बघा तर वेग वाढवला की बरोबर बघा दोन्हीतला वेळेतला फरक किती 1 तासाचा फरक आहे. म्हणजे आपण ऑप्शन नंबर 3 हा घेऊ शकतो 30 किलोमीटर पर तास. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये पिशवीत फक्त एक रंगी असणारे 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत. नेमके 12 वगळून सर्व चेंडू निळे आहेत. नेमके 21 वगळून सर्व चेंडू पिवळे आहेत. नेमके 20 वगळून सर्व चेंडू लाल आहेत आणि नेमके 19 वगळून सर्व चेंडू हिरवे आहेत. तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? ठीक आहे बघा. मग आता इथे कसं सॉल्व्ह करायचं बघा लक्षात घ्या. एकूण 4 प्रकार चेंडू आहेत. बरोबर आहे का? बघा निळ्याच काय दिले बघा निळे. बघा निळ्याच काय दिले इकडं वगळून दिले सुरुवातीला. किती वगळून बघा तर 12 वगळून. 12 वगळून बाकीचे सगळे निळे आहेत. परत काय दिले बघा 21 वगळून सर्व चेंडू पिवळे आहेत. पिवळे किती आहेत तर 21 वगळून. परत नेमके 20 वगळून सर्व चेंडू लाल आहेत. लाल किती आहेत तर 20 वगळून आणि हिरवे किती आहेत तर 19 वगळून. हिरवे किती आहेत तर 19 वगळून. ठीक आहे बघा. मग आता इथं काय करायचं बघा लक्षात घ्या. वगळून म्हणजेच काय जेवढे काय चेंडू असतील तर त्यातले 12 सोडून बाकीचे जेवढे आहेत ना तेवढे निळे आहेत. मग आता इथं प्रश्न काय विचारला तुम्हाला तर पिशवीत एकूण चेंडू किती? बघा तर एकूण चेंडू विचारला तर डायरेक्ट काय करायचं एकूण ह्याची बेरीज करा. काय निघते बघा ह्याच्यामध्ये 9 1 10 2 12 हा चाला एक परत बघा 1 1 2 2 4 2 6 आणि 1 7 म्हणजे 72 आले. ठीक आहे बघा 72 आले. एकूण चेंडू किती आहेत बघा 1 2 3 4 प्रकारचे आहेत ना त्यातनं फक्त एक कमी करा आणि त्याने 72 ला डिवाइड करा. 72 भागिले 3 केले काय निघते बघा 24 त्रिक 72 म्हणजे एकूण चेंडू किती निघाले तर 24 निघाले. ठीक आहे बघा चला 24 निघाला आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 2. पण जर तुम्हाला विचारलं किंवा ह्याच्यातले निळे चेंडू किती आहेत तर पिवळे किती आहेत तर ते पण सांगता आलं पाहिजे. किती निघतील बघा मग बघा आता इथं चेंडू बघितला आपण तर काय निघेल इकडं बघा 24 मधनं 12 वगळले तर राहिले किती 12 चेंडू झाले निळे. बघा 24 मधनं 21 गेले राहिले किती 3 चेंडू. 24 मधनं 20 गेले राहिले किती 4 चेंडू आणि 24 मधनं 19 गेले राहिले किती 5 चेंडू. ह्याची जर बेरीज केली तुम्ही काय निघेल बघा 12 3 15 15 5 20 आणि 4 24 आहे का 24 आहे. संख्या जर विचारली तर अशी निघते संख्या. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे बघा आता बघा क्रमवार संख्या आहेत. बरोबर आहे का? क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. 1 पासून स्टार्ट आहे. डायरेक्ट काय करायचं फक्त बघा 97 अधिक 1 करा फक्त डिवाइड बाय 2 किती निघते बघा 98 भागिले जर 2 केलं तर काय निघतं 2 चोक 8 आणि 1 9 92 18 सरासरी काय निघेल तर 49 निघेल. बरोबर आहे का? बघा सरासरी जर 49 असेल तर याचा अर्थ काय इथं 1 ते 48 संख्या असतील 1 ते 48 बरोबर आहे का? आणि इथं 50 ते 97 बघा बघा ह्या 48 संख्या झाल्या आणि ह्यांची जरी बेरीज केली तुम्ही तर ह्या पण किती निघतात 48 संख्या निघतात. बरोबर मधली संख्या काय असते तुमचं ऍव्हरेज असतं. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ट्रेन चॅप्टर वरचा क्वेश्चन काय दिले बघा
250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आता लक्षात घ्या, ही आपली रेल्वे गाडी आहे. आणि या रेल्वे गाडीला काय क्रॉस करायचं? प्लॅटफॉर्म क्रॉस करायचं. ठीक आहे, हा झाला आपला प्लॅटफॉर्म. ठीक आहे बघा, आता प्लॅटफॉर्मची लांबी बघा, रेल्वेची लांबी किती? आपल्या 250 मीटरची रेल्वे, आणि प्लॅटफॉर्मची पण लांबी किती? आपल्या 250 मीटर. ठीक आहे बघा, कन्सेप्ट कसा असतो, आता गाडीचा वेग किती आहे? 45 किलोमीटर. ठीक आहे बघा, आपण असं समजू की 45 किलोमीटरने एक माणूस चाललाय 45 किलोमीटरच्या स्पीडने. ठीक आहे बघा, रेल्वे पण 45च्या स्पीडने चालली, बरोबर आहे का? पण लक्षात घ्या, माणूस या प्लॅटफॉर्मला आधी पार करेल का रेल्वे करेल? बघा, माणूस पार करेल का? कारण की माणसाला फक्त एवढं 250 मीटरचं अंतर पार करायचे त्याच वेगाने. म्हणजे माणूस इथं पोहोचला, माणूस आणि रेल्वेचा ड्रायव्हर बरोबर एका वेळेस काय करतील? प्लॅटफॉर्मला पार करतील, बरोबर आहे का? हा रेल्वेचा ड्रायव्हर. पण काय होते बघा, रेल्वेचा ड्रायव्हर जरी इथं पोहोचला तुमचा कुठं ह्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर, तरी पाठीमागे तुमचे रेल्वेचे डबे असणार आहेत, बरोबर आहे का? मग ह्याच्यातला शेवटचा डब्बा त्या प्लॅटफॉर्मला पार करे, पण रेल्वे त्या प्लॅटफॉर्मला पार करत नाही. मग कसा असतो विषय बघा, ज्या वेळेस एखादा माणूस एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करतो ना, तर तो फक्त प्लॅटफॉर्मची लांबी पार करत असतो. पण रेल्वे ज्या वेळेस एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करते, त्यावेळेस ती स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी तिला पार करावी लागते. त्यामुळं लांब्या जेवढ्या असतात ना, तेवढी काय होते? ऍडिशन होऊन जाते. आता इथं बघा, लक्षात घ्या, आपल्याला जो बुकमध्ये फॉर्म्युला दिलेला आहे 5/18 किंवा 18/5, त्या फॉर्म्युल्यामध्ये जायचं नाही. साधा सिंपल फॉर्म्युला सांगतो बघा, लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. ठीक आहे बघा, आता बघा 3600 म्हणजे काय असतं? तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. सेकंद दिलेत, बरोबर आहे का? आणि बघा, आता लक्षात घ्या, इथं जी लांबी आहे ती तुम्हाला मीटर मध्ये दिली असते, किंवा आपण घ्यायची पण मीटर मध्ये. बघा, इथं काय करायचं? मीटर मध्ये घ्यायचं. लांबी मीटर मध्ये घेतल्यामुळं आपला वेळ जो असतो ना, तो कसा घ्यायचा? तर सेकंदामध्ये घ्यायचा. येते लक्षामध्ये बघा, कारण युनिट कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. आलं लक्षामध्ये? आता वेग जो आहे, तर बघा, आता समजा एका तासामध्ये आपण 20 किलोमीटर जातोय, तर एका तासामध्ये आपण किती मीटर जातोय? तर वेगाने जे अंतर पार केलेले ना, तर वेग पण आपला काय करायचा? मीटर मध्ये घ्यायचा. मीटर मध्ये घेताना काय जास्त अवघड नाही. म्हणजे बघा, आता 1 किलोमीटर म्हणजेच काय झाला? 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. म्हणजे फक्त काय 3 शून्य वाढवायचे आपल्याला. 3 शून्य वाढवते आपण, बाकी जास्त काय करत नाही. म्हणजे काय निघेल बघा, इथं हे वेग पण कसा घ्यायचा? तुमचा मीटर मध्ये लिहायचा. झालं, इक्वेशन सॉल्व्ह करा. बघा, लांबी काय निघेल? 250 मीटर लांबीची रेल्वे गाडीची लांबी आणि 250 मीटरचा प्लॅटफॉर्म. हे झालं 250 250 झाले 500. 500 गुणिले 3600 बरोबर वेग किती दिलाय? 45 किलोमीटर. म्हणजेच काय? 45 वर 3 शून्य द्या, 45,000 मीटर. किती वेळ लागेल? तर 1 सेकंद वेळ लागेल. ठीक आहे बघा, चला आता काय करायचं? 1 हा जाग्याला ठेवा आणि 45,000 बरोबरच्या अलीकडे काय निघेल बघा? 500 गुणिले 3600 भागिले 45,000. ठीक आहे, चला आता शून्य कट करा बघा, ह्या शून्याला ह्या 2 शून्याला 2 शून्य, परत ह्या शून्याला हा शून्य. बघा 5 9 बघा, इथं काय निघते? 9 5 45. ठीक आहे बघा, आणि 9 चौक 36. चला परत काय निघेल बघा? 5 1 5, इकडे आलं 5 1 5, म्हणजे 10 चौक 40 येते. एक्स व्हॅल्यू किती झाली? तर 40 सेकंद वेळ लागेल. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा प्रश्न काय दिले बघा? एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 रुपये आहे, तर रक्कम दर साल दर शेकडा किती व्याजदराने ठेवली होती? ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, इथं मुद्दल वगैरे काय काढत बसायची गरज नाही. कसं असतं लक्षात घ्या, सरळ व्याज जे असतं बघा, आता इथं आपण लिहू सरळ व्याज आणि इकडे लिहू आपण चक्रवाढ व्याज. ठीक आहे बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक काय असतो बघा, आता लक्षात घ्या. आता बघा, तुम्हाला सरळ व्याज 2 वर्षाचं एकूण किती मिळाले? तर 1800 रुपये मिळाले. म्हणजे प्रत्येक वर्षी 900 रुपये व्याज मिळालं, बरोबर आहे का? पहिल्या वर्षी तुम्हाला सरळ व्याज 900 मिळालं आणि दुसऱ्या वर्षी पण तुम्हाला 900 रुपये मिळालं. म्हणजेच काय? 900 900 1800 रुपये मिळाले. ठीक आहे बघा, चक्रवाढ पण काय असतं बघा, पहिल्या वर्षी तुम्हाला तेवढंच मिळतं, 900 रुपये मिळतं. ठीक आहे बघा, चक्रवाढ व्याजाचा अर्थ काय की बाबा, की बाबा पहिल्या वर्षीचं जे व्याज होतं ते व्याज न भरल्यामुळे त्या व्याजावरती तुम्हाला परत व्याज आकारलं जातं. आलं लक्षामध्ये? म्हणजे आता बघा, जे मुद्दल आहे त्या मुद्दलीचं पहिल्या वर्षीचं आपण 900 रुपये भरलं, दुसऱ्या वर्षी पण तुम्हाला त्या मुद्दलीवरती 900 रुपये व्याज आकारलं जाईल. पण पहिल्या वर्षीचं जे 900 रुपये व्याज भरायचं होतं ते न भरल्यामुळं
ह्या 900 वरती पण तुम्हाला व्याज आकारलं जातं. ते किती घेतलंय बघा त्यांनी, तर 1890 म्हणजे 90 रुपये एक्स्ट्रा घेतले. बरोबर आहे का? मग ह्या 900ला हे 90 रुपये आकारले, बरोबर आहे का? मग ह्याचा जो आकारण्याचा दर असेल ना, तोच तुमच्या मुद्दलीचा आकारण्याचा दर असणार आहे. आलं लक्षामध्ये? थोडक्यात काय, हे 90 रुपये 900 किती टक्के आहेत बघा, 990/900 तर गुणिले 100 करा. काय निघेल इकडं? या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत 991 991 म्हणजे 10%. व्याजाचा दर किती आहे तर बाबा 10%. म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, मिसिंग कॅरेक्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे y व z ची किंमत काढा. काय दिसतंय बघा याच्यामध्ये तुम्हाला, 8 आणि 4 झाले 12, 9 आणि 3 झाले 12. बरोबर आहे का? 9 अधिक 3 बरोबर 12, 8 अधिक 4 बरोबर 12. चला इथं काय दिसतंय बघा आता, 27 आणि 26 बघा किती निघते, 53. बरोबर आहे का? 27 अधिक 26 53. परत 43 अधिक 10 आहे पण 53 येते. क्रॉस मध्ये बेरीज करायची बघा. आता इथं काय दिसते तुम्हाला, 11 आणि 3 14. मग इथं 8 आणि 6 14 येईल. बरोबर आहे का? झेड ची व्हॅल्यू झाली 6. वाय ची किती निघेल बघा. बघा आता इथं 17 आणि 10 27. मग 18 आणि 9 27 येते. बरोबर आहे का? मग वाय ची व्हॅल्यू झाली 9. वाय आणि झेड ची व्हॅल्यू काय, 9 आणि 6 येते. 9 व 6 कुठे निघतोय, ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, बी हा बघा, आत्ताच आपण बघितले बघा, नातेसंबंधामध्ये काय करायचं, पुरुष असेल तर काय करायचं, चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचं. ठीक आहे. तर पती पत्नी असेल तर काय करायचं बघा, पती असेल तर चौकोन, परत पत्नी असेल तर त्रिकोण, दोघांमध्ये प्लस साइन दिलं. भावंडांमध्ये काय करायचं, हा झाला भाऊ, ही झाली बहीण, आणि दोघांमध्ये फक्त इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं. जनरेशन असते, जनरेशन गॅप असेल तर खाली एक मांडायचा, आजी आजोबा आई वडील त्याच्या खाली नातवंड. ठीक आहे. चला क्वेश्चन वाचू आता. बघा, बी हा ए चा पती आहे. बघा, बी हा पती आहे कुणाचा, तर ए चा. म्हणजे ए बरोबर कोण झाली, पत्नी झाली. दोघांमध्ये प्लस साइन देऊन टाकला आपण. पुढे काय दिले बघा, ए ही सी ची आई आहे. बघा, ए कोण आहे, तर आई आहे. कुणाची, तर सी ची. चला परत काय दिले, पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही. बघा, सी व्यक्ती मुलगी नाही म्हणजे कोण झाला, मुलगा झाला. ठीक आहे. चला पुढे काय दिले बघा, हा, डी ही ए ची बहीण आहे. बघा, डी कोण आहे, तर ए ची बहीण आहे. ए ची बहीण कोण आहे, तर डी आहे. बघा, बहीण झाली, मग दोघींमध्ये आपण इज इक्वल टू साइन देऊन टाकलं. डी ही ए ची बहीण आहे. बघा, तर डी चे सी शी नाते काय, बघा, डी चे सी शी नाते काय. मग कधी पण काय असतं बघा, लक्षात घ्या, कुणाचे कुणाशी, जिथं चे असेल ना तर ते नातं सांगायचं. ठीक आहे बघा. किंवा ए ही बी ची, तर तिथं मग हिचं नातं सांगायचं असतं, इथं चेचं नातं सांगायचं. मग चेचं नातं काय निघेल बघा, तर सी ची कोण असेल बघा, ही आईची बहीण म्हणजे मावशी झाली. बरोबर आहे का? म्हणजे इथं उत्तर निघाला आपला ऑप्शन नंबर 3 मावशी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, अल्फाबेट सिरीजचा क्वेश्चन आहे. काय ह्याच्यामध्ये लॉजिक वापरलंय बघा. बघा, ए ए बी असं वापरलंय बघा. काय, ए ए बी, इथं बघा ए ए बी, परत ए ए बी, बा परत ए ए बी, आणि परत ए ए बी. ठीक आहे. बघा, ही तुमची सिरीज आहे ए ए बी. आता फक्त आपल्याला रिकाम्या जागा काय केलेली बघा, ए बी ए ए, म्हणजे आपलं उत्तर झालं हे ए बी ए ए. ए बी ए ए म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 23 28 38 53 73 98 आणि x. बघा, 23 आणि 28 मध्ये कितीचा फरक आहे बघा, तर अधिक 5 चा फरक आहे. बरोबर आहे का, अधिक 5 चा. परत 28 अधिक 10 38, 38 अधिक 15 53, 53 अधिक 20 73, 73 अधिक 25 98. ठीक आहे. परत 98 अधिक 30 काय निघते माझ्याकडे, 128. 128 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परस्पर सहसंबंध ओळखा. म्हणजे थोडक्यात काय, अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. बघा, इथं बघा काय दिसते तुम्हाला, 9 त्रिक 27 अधिक 2 29. मग इकडे काय निघेल बघा, 11 त्रिक 33 अधिक 2 35. म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघते.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा, रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास रांगेत एकूण लोक किती आहेत बघा. आता बघा रांगेमध्ये जर आपण मध्ये असेल, ठीक आहे बघा, हा समजा ए असेल, तर बघा ह्या साईडला दोन्ही साईडने 11 म्हणजे याचा अर्थ काय बघा, आपल्या डाव्या बाजूला किती जण असतील, 10 जण असतील, आणि आपल्या उजव्या बाजूला पण 10 जण असतील. दोन्हीकडनं आपला क्रमांक किती निघते बघा, 10 आणि 1 11, 10 आणि 1 11. मग एकूण रांगेत किती लोक आहेत, 10 आणि 10 20, 20 आणि 1 21. 21 म्हणजे किती येते बघा, ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. बघा इथे जर बघितलं आपण, तर बघा इथं 1 ला 1 गुणिले 3 3 येते, 1 काढे बघा, 3 गुणिले 3 9 येते, परत 9 त्रिक 27 येते, बरोबर आहे का. मग 27 त्रिक काय निघेल बघा, 81 निघेल. 81 म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. इथं जरी वर बघितलं बघा, 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 3 करत गेलो. ठीक आहे बघा, ऑप्शन नंबर 4 येते. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नाण्यांवरती प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5 6 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची किती नाणी आहेत. ठीक आहे बघा. आता आपण काय करू बघा, हे 50 पैसे आणि 25 पैसे दिले ना, तर आपण 1 रुपये जे आहे ना, आपण त्याला पण कन्वर्ट आपण कशामध्ये करू, पैशामध्ये करू. ठीक आहे बघा. आता बघा 1 रुपये म्हणजे काय झाला, 100 पैसे. 100 पैशांची किती नाणी आहेत बाबा, तर 5 नाणी आहेत, म्हणजे 5 एक्स नाणी अधिक 50 पैशांची किती नाणी आहेत, तर 6 एक्स आहेत, अधिक 25 पैशांची किती नाणी आहेत, तर 8 एक्स आहेत. या सगळ्या नाण्यांची किंमत किती आहे बघा. बरं आता लक्षात घ्या, हे जर पैशामध्ये मांडले ना, तर 420 चं कन्व्हर्जन पण पैशामध्ये करा. 1 रुपये म्हणजे 100 पैसे, बरोबर आहे का. मग फक्त काय 2 शून्य वाढवायचे येतात, बाकी काय नाही. 420 वरती काय फक्त 2 शून्य वाढवा, संपला विषय. चला मग आता काय निघेल बघा, 100 गुणिले 5 किती झाले, 500 एक्स, अधिक 5 7 30 म्हणजे 300 एक्स, अधिक 25 8 200 म्हणजे 200 एक्स, बरोबर किती झाले, 42,000. हे पैशामध्ये आले. चला आता काय निघेल बघा इकडं, 5 आणि 3 8 आणि 2 बघा किती येते, 5 आणि 3 8 आणि 2 10, म्हणजे थोडक्यात 1000. 1000 एक्स इज इक्वल टू 42,000. मग आता एक्स जाग्याला ठेवा आणि 1000 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल, पलीकडे गेले की डिव्हाइडला जाईल. चला आता शून्याला शून्य बघा, या 3 शून्याला हे 3 शून्य कट केले, एक्स ची व्हॅल्यू झाली 42. ठीक आहे बघा. आपल्याला विचारले काय, तर 50 पैशांची नाणी किती असतील, 50 पैशांची नाणी किती, तर 6 एक्स आहेत. मग 6 एक्स म्हणजे किती झाले बघा, 6 एक्स म्हणजे 6 गुणिले 42. काय निघेल बघा, मग 6 दुने 12, हातचा आला एक, 6 24 आणि 1 25, म्हणजे 252 नाणी येतील. 252 म्हणजेच ऑप्शन नंबर काय येते, 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे, दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल. बघा लक्षात घ्या, घड्याळामध्ये एकूण किती काटे असतात बाबा, तर 12 तास असतात, बरोबर आहे का. 12 6 3 आणि इकडे 9, एकूण 12 तास आहेत. आणि हे जे सर्कल जो असतो ना, तो सर्कल असतो 360 डिग्रीचा. मग 360 ला जर आपण 12 ने भागलं तर थोडक्यात काय बघा, 12 त्रिक 36 येते. म्हणजेच काय, प्रत्येक तासामध्ये 30 अंशाचा अँगल असतो. किती, 30 अंश. प्रत्येक तासामध्ये 30 अंशाचा अँगल असतो. मग आता आपण सकाळी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत जर जात असेल दुपारी, तर 8 आणि 4 12 आणि पुढे हे 2 तास, म्हणजे 6 तास आपण प्रवास केला, बरोबर आहे का. मग 6 तासामध्ये आपण किती अँगल पुढे सरकणार आहे, तर 6 गुणिले 30 किती येते, मग 6 त्रिक 18 म्हणजे 180 अंश. 180 अंश म्हणजे ऑप्शन नंबर पहिला आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरासरी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवलेले आढळले. तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. ठीक आहे बघा. आता आपण बघा, तुम्हाला शॉर्टकट मध्ये पण कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो, आणि मग आपलं स्टेप बाय स्टेप कसं जायचं ते पण सांगतो. बघा लक्षात घ्या. आता इथं शॉर्टकट मध्ये काय दिसते तुम्हाला बघा, आपल्याला 2 संख्या कुठल्या कुठल्या घ्यायच्या होत्या, 34 आणि 26. पण आपल्याकडनं चुकून काय झाले, आपण 24 आणि 16 असे नोंदवले. मग जे आपल्याला जे चुकून मांडले ना, ते मायनस करून टाका, बरोबर आहे का. म्हणजे काय होईल बघा, 24 आणि 36 जे आहे, 24 आणि 16 ते आपल्याला मायनस करा. 24 अधिक 16 किती निघते बघा, हे झालं 40.
ठीक आहे बघा, हे आपल्याला मायनस करावं लागेल. आणि 26 आणि 24, 26 अधिक 24 हे आपल्याला काय करावं लागेल, किती झाले 20 आणि 20 बघा 26 आणि सॉरी 34 आणि 26 आहे. 34 आणि 26, 34 अधिक 26 किती येते, 60 येते. हे 60 तुम्हाला ऍड करावं लागेल. मला सांगा 40 मायनस केलं बघा, 60 मधून जर आपण 40 मायनस केलं तर काय निघते, 20 येते. म्हणजे तुम्हाला 20 जे आहे ना, तर ते तुमच्या एकूण ह्याच्यामध्ये वाढवावं लागेल 20, बरोबर आहे का? बरं आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. आता मला सांगा 20 जर वाढणार बघा, ज्या काही 16 वस्तू आहेत त्या सगळ्यांना 20, सगळ्यांमध्ये 20 डिवाइड होणार आहे, बरोबर आहे का? मग फक्त आपण सरासरी कितीने वाढली तेवढं बघू. बघा हे 20 जे आहे, हे 20 आपण किती जणांमध्ये वाटलं, तर 16 जणांमध्ये वाटलं. मग प्रत्येक वाटलेला किती रुपये येईल बघा, तर 4 चोक 16, 4 पंचे 20, मग काय निघेल इकडे 4 1 4, एक राहिला, 4 2 8 आणि 2 10, 4 पंचे 20, म्हणजे 1.25 ने बघा तुमची सरासरी वाढेल. पहिल्यांदा सरासरी किती होती आपली, बघा लक्षात घ्या. पहिली सरासरी किती आपली, बघा पहिली सरासरी किती आपली, तर किती 32 आहे, बरोबर आहे का? पहिली सरासरी काय 32 आहे. आता वाढणार किती, 1.25. मग 32 मध्ये जर आपण फक्त 1.25 वाढवला तर काय होईल बघा इकडं, 33.25 होईल. 33.25 म्हणजे उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा. आता चला हे झालं आपलं, कसं आपण शॉर्टकट मध्ये काढलं. रेग्युलर मेथडने जर गेलं तर काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, बघा 16 वस्तू आहेत, बरोबर आहे का? बघा बघा किती वस्तू आहेत बघा, तर 16 वस्तू आहेत. ठीक आहे बघा, सरासरी किती झाली बघा त्यांची, 16 वस्तूंची सरासरी झाली आपली किती, 32. मग त्याचे एकूण बेरीज किती असेल बघा, एकूण वजन 32 गुणिले 16 करा, 32 गुणिले 16 काय निघेल, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48 आणि 3 किती झाले, 49 50 51, म्हणजे 512 झाले, बरोबर आहे का? पण आता काय झाले आपल्याकडनं, 512 मधनं आपण 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 घेतले, बरोबर आहे का? म्हणजे चुकून मांडले ना ते फक्त वजा करा. मग वजा 24 आणि परत वजा 16 करा, आणि त्याच्यामध्ये अधिक काय करावं लागेल, अधिक 34 आणि अधिक 26 करावं लागेल, बरोबर आहे. आताच काय फक्त 20 ने संख्या वाढणार आहे, म्हणजे इथं काय होईल बघा, 512च्या ऐवजी काय होईल, 532 होईल, बरोबर आहे का? 512च्या ऐवजी 532 होईल. मग आता मग 532 तेच आपल्याला ऍव्हरेज काढायचं 16 वस्तूंचं, मग काय निघेल बघा, 532 भागिले 16 करा, काय निघतं इकडं बघा, 4 चोक 16, इथं निघाले 4 1 4, 4 त्रिक 12 आणि 1 13, 4 त्रिक 12, परत काय निघेल बघा, 4 1 4, इथं झाले 4 त्रिक 12 आणि 1 13, परत 4 त्रिक 12 आणि 1 13, म्हणजे 4 2 8, 2 आणि 4 पंचे 20, 33.25 उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किलोमीटर वेगाने सुटली. बघा मुंबईहून पुण्याला जाणारी झाली मुंबई, मुंबईवरून चालली कुठं, पुण्याला. बर, सकाळी किती वाजता निघाली, 8 वाजता, 8 AM वाजता, आणि तिचं स्पीड किती आहे, तर 80 किलोमीटर पर आवर, 80 किलोमीटर पर आवर. हा, 80 किलोमीटर वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किलोमीटर वेगाने सुटली. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटली. ठीक आहे बघा, आता बघा पहिली गाडी 8 वाजता निघाली, 80च्या स्पीडने 1 तासामध्ये तिने काय प्रवास केला असेल. दुसरी गाडी किती वाजता निघाली बघा, तर 9 वाजता निघाली, 9 AM वाजता, ती पण मुंबईवरून पुण्यासाठीच निघाली. ठीक आहे बघा, मग आता बघा तिचा तिचा स्पीड किती आहे, तर 100 किलोमीटर पर आवर आहे. मग आता आपल्याला अंतर कुठलं पार करायचंय बघा, पहिल्या गाडीने 1 तासामध्ये जे अंतर पार केले, 1 तासामध्ये ती किती अंतर पार करेल बाबा इथं, तर 80 स्पीड आहे, तर 80 किलोमीटर. आता हे 80 किलोमीटर अंतर कोणाला पार करायचं, ह्या 9 वाजताची गाडी निघाली तिला, बरोबर आहे का? मग साहजिकच आहे. आता दोघांमधलं बघा, दोघातील अंतर किती झाले बघा, लक्षात घ्या, दोघातील अंतर बघा, दोघातील अंतर भागिले काय असतं, वेगातील फरक, वेगातील फरक. मग दोघांमधलं अंतर किती झालं, 80 किलोमीटर झालं. ठीक आहे बघा, आणि आता लक्षात घ्या, पाठीमागनं जी गाडी जाणार आहे ती गाडी कुठल्या वेगाने अंतर कमी करणार आहे बघा, तर बघा ही 80च्या स्पीडने पुढे पळत राहणार आहे आणि 100च्या स्पीडने मागे चालली. पण बघा लक्षात घ्या,
हिच्या 80 ला हिचा 80 वेग आहे ना, तो काय होईल मायनस होऊन जाईल. मग ही काय करेल, एका तासामध्ये एक्स्ट्रा 20 किलोमीटर अंतर पार करेल. बरोबर आहे का? ही एका तासामध्ये 80 पार करणार आहे, ही एका तासामध्ये 100 पार करणार आहे. म्हणजे एका तासामध्ये 20 किलोमीटर एक्स्ट्रा जाणार आहे. बरोबर आहे का? मग हे 80 किलोमीटर अंतर पार करायला तिला किती वेळ लागेल? वेगातला फरक किती आहे तर 20 आहे. मग 80 भागले 20 केलं तर काय निघते बघा? 4 तास निघते. 20 चोक 80. 4 तास. बरं, आता 4 तास कुठून मोजायचे? तर 9च्या पुढे 4 तास मोजायचे, कारण की 9 वाजता निघाली गाडी. मग 10, 11, 12 आणि 1 वाजता. मग दुपारी 1 वाजता गाडी पोहोचेल. किंवा हा दोन्ही गाडी एकमेकांना भेटतील. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. ठीक आहे बघा. उरलेल्या हिस्स्यापैकी बघा आता लक्षात घ्या, आपल्याला जर अपूर्णांकामध्ये जर आता पगार दिलाय ना, तर बघा जास्तही करून घ्यायचं नाही. काय नाही, सरळ काय करायचं, आपला एकूण त्याचा पगार जो आहे ना, तर तो 5 भाग्यास पकडून टाकायचा. किती त्याचा एकूण पगार आहे? एकूण पगार झाला 5x. एकूण पगार झाला 5x. ठीक आहे. आता काय म्हटलंय बघा. बघा हा, अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला, म्हणजे काय 3 भाग हिस्सा घरी दिला त्याने. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय 3x काय घरी दिले. बघा घरी किती दिले? तर 3x दिले. चालेल. परत काय दिले बघा. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. बघा आता 5 मधले 3x घरी दिले, राहिले किती शिल्लक 2. त्या 2 मधला निम्मा शेतीसाठी खर्च केला. मग 2च्या निम्म किती झालं? 1x झाला. मग 1x काय केलं त्यांनी? शेतीसाठी खर्च केला. शेतीसाठी खर्च केला 1x. आता राहिला फक्त 1x. ठीक आहे बघा. आता बघा परत उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला. आता राहिला 1x, त्यातला त्याच्या निम्मा उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिलाय, म्हणजे 1 च्या निम्मा किती झालं? 0. मुलाला किती दिले बघा आता? 0.5. 0.5x. आणि काय दिले बघा आता? व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले तर त्याचा पगार किती? आता लक्षात घ्या, शिल्लक राहिले किती आता बघा, मग मला सांगा. पोस्टामध्ये त्याने किती जमा केला असेल? तर बघा 3 आणि 1 4, 4.5 राहिले किती? 0.5x. हे 0.5x त्याने पोस्टात जमा केले, पण हे झालं गुणोत्तरामध्ये. संख्येमध्ये किती आहे तर 600. 0.5x बरोबर किती आहे तर 600. तर त्याचा पगार किती आहे तर पगार 5x आहे. म्हणजे काय निघेल बघा इकडं? 0.5x म्हणजे किती आहे बघा इकडं? तर 600 रुपये. तर मग 5x म्हणजेच किती? मग काय नाही, ह्याच्यामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये एक शून्य वाढवला की बघा हे 5 होते. मग इथं 600 मध्ये पण एक शून्य वाढवा, काय होईल? 6000 होऊन जाईल. म्हणजे आपलं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. ए शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तीकडे मोटार कार आहे. ठीक आहे बघा. बी शहरात 48,000 लोकांपैकी 0.25 व्यक्तींकडे मोटार कार आहे. सी शहरात 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहे. तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शवता येतील? ठीक आहे बघा. आता काय दिसतंय बघा तुम्हाला. ए शहरातल्या लोकांमध्ये बघा 52,000 लोक आहेत आणि त्याच्यापैकी 0.3% लोकांकडे काय बघा तर मोटर कार. बरोबर आहे का? मग आता काय करायचं बघा, लक्षात घ्या. इकडचं एक शून्य कमी करा, म्हणजे इथं काय होईल बघा? 3 होऊन जाईल. बरोबर आहे का? आणि आता बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल केले, राहिले काय? 52 गुणिले 3 करा, किती निघतं इकडं? 52 गुणिले 3 केलं तर 3 दोन्ही 6 आणि 3 5 15, म्हणजे 156 येते. इथं किती आले? 156 लोकांकडे मोटर कार आहे. आता परत बघा बी शहरात काय दिले बघा. बी शहरात 48,000 लोकांपैकी 0.25% लोकांकडे. बरोबर आहे का? 48चा 0.25% काढा. 48चा 0.25% लोकांकडे. आता लक्षात घ्या, हे दशांश अपूर्णांकाने हे पूर्णांकात करून घ्यायचंय. इकडचे 2 शून्य ह्याला देऊन टाका. हे 2 शून्य कॅन्सल केले आणि इथं काय केलं आपण? 25 मांडलं. आणि आता भाग घालवा, काय निघेल बघा इकडं? बघा 25 एक 25, 25 चौक 100, परत 4 एक 4, 4 एक 4, 4 दोन्ही 8, म्हणजे 120 आलं. म्हणजे बी मधल्या 120 लोकांकडे मोटर कार आहे. आणि सी मधल्या किती लोकांकडे बघा? तर 300 लोकांकडे त्यांनी दिलेलं आहे तिथं. मग सगळ्यात जास्त कुणाकडे दिसतात बघा? मोटर कारकडे, सी कडे दिसतात. बरोबर आहे का? बघा सी कडे दिसतात सगळ्यात जास्त. सीच्या नंतर बघा ए कडे 156 आहेत, म्हणजे ए येतोय. आणि सगळ्यात कमी कुणाकडे तर बाबा बी कडे. बघा बी पेक्षा जास्त ए आहे, बघा बी पेक्षा जास्त ए आहे, आणि ए पेक्षा जास्त सी आहे. ए पेक्षा जास्त सी आहे, म्हणजे असं उत्तर कुठं दिसतंय का बघा? बघा सी इज ग्रेटर दॅन ए आणि ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ऍव्हरेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. जर ए आणि बी या दोन संख्येची सरासरी 20 आहे. बघा ए प्लस बी ची सरासरी किती आहे बघा? ए प्लस बी ची सरासरी 20 आहे.
सरासरी झाली 20. परत काय दिले बघा, बी व सी यांची सरासरी 19 आहे. बी प्लस सी ची सरासरी किती झाली 19. तसेच सी व ए ची सरासरी किती आहे तर 21 आहे. सी प्लस ए ची सरासरी किती आहे तर 21 आहे. ठीक आहे. तर ए ची किंमत किती बघा, लक्षात घ्या. आता सरासरी जर 20 असेल तर एकूण किती किंमत असेल बघा त्याची, ए आणि बी ची मिळून. हे दोघं जण आहेत, मग किती झाली 40 आली. इथे किती झाली बघा, 19 जुनी 38 आणि इथे झाली 21 जुनी 42. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, त्या तिन्हींची बेरीज किती झाली बघा, तर किती निघेल बघा, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 8 आणि 4 12, 120. आता 120 कोणाकोणाची बेरीज आहे बघा, तर 2A अधिक 2B अधिक 2C मिळून किती आहे तर 120 आहे. बरोबर आहे का. मग A अधिक B अधिक C म्हणून किती असेल बघा, तर 60 असेल. बरोबर आहे. कारण इथं काय बघा, 2 वेळा A घेतलाय आपण, 2 वेळा B घेतलाय आणि 2 वेळा C घेतलाय. बरोबर आहे. मग ए बी सी किती आलं 60 आलं. मग आपल्याला विचारलं का तर ए ची किंमत किती. मग काय करायचं, बी आणि सी ची किंमत मायनस करा. बी आणि सी मिळून किती आहे बघा 38 आहे. मग 60 मधून 38 फक्त मायनस करा. खाली किती राहते 22 राहते. ए ची किंमत किती असेल 22. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा आपले 38 चे 38 प्रश्न झाले आहेत. तर परत एकदा बघा, आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती पोलीस भरती सेपरेट बॅचेस अवेलेबल आहेत. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये, कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशन वरती एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट साठी बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीसाठी बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 499 रुपये आहे. ठीक आहे. तर थांबू आता या ठिकाणी आपण.